नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज. खरं तर युवा व्यक्तिमत्व राजकारणात असणं हे आजच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे, कारण की नवीन व्हिजन आणि विकासाची एक नवी दृष्टी त्यांच्याकडे असते. अर्थातच PCMC न्यूजच्या माध्यमातून आपण विविध राजकीय मुलाखती घेत आहोत आणि त्यामध्ये युवा नेतृत्वांची मुलाखत देखील महत्त्वपूर्ण ठरते. आत्ता आपण आहोत खरं तर ताथवडेमध्ये, म्हणजे हा प्रभाग क्रमांक जो 25 आहे. वाकड, पुनावळे, ताथवडे, काळा खडक आणि त्याच्याला जोडून असलेल्या वस्त्या, मग भूमकर वस्ती असेल, वाकड वस्ती असेल, मुंजबानगर असेल, आणखी बाकीच्या सगळ्याच. पण या प्रभागाचं एक वैशिष्ट्य असं आहे, हा प्रभाग जो आहे तो ज्या मतदारसंघात येतो तो चिंचवड मतदारसंघ आता अर्थातच क्रमांक म्हणून, पण मुळात मुळशी तालुक्यातलं हे गाव भोर विधानसभा मतदारसंघ तिथे करा तो येतो. दुसरी गोष्ट, लोकसभा म्हटलं तर बारामती लोकसभा मतदारसंघ आणि थेरगाव पुनावळे या दरम्यानचं हे गाव आहे. 2012 पासून हे ताथवडे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आलं खरं, पण आता साधारण आपण पाहिलं तर एक 13 वर्ष झाली या ताथवडेचा काय विकास झाला, का विकासासाठी ताथवडेला ताटकळतच राहावं लागलं आहे हे आता अर्थातच इथल्या राज्यकर्त्यांनाच ठाऊक आहे. पण असंच एक उभरतं नेतृत्व जे या ताथवडेमध्ये काहीतरी एक नवीन वेगळं व्हिजन घेऊन ताथवडेचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे. अर्थात पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आणि याच माध्यमातून ते यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. अर्थात युवा सेना याचे शहर प्रमुख म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. नाव तुम्हा सर्वांनाच ठाऊक झालेलं आहे, चेतन अण्णा पवार. चेतनजी, आपलं PCMC न्यूजमध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. खरं तर युवा नेतृत्व, मी जो पहिलाच अगदी शब्द वापरला, कुणालाही आजच्या तरुणाला एक आकर्षण असतं की युवा नेतृत्व म्हणजे एक विजन पण नवं असतं, विकासाकडे पाहण्याची दृष्टिकोन पण नवा असतो. तर असं कोणतं विजन आहे जे आता ताथवडेला तारू शकतं आणि त्यासाठी तुम्ही मैदानात उतरताय? जसं की आपण सुरुवातीलाच सांगितलं, 2009 साली ताथवडे गावाचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समावेश झाला. 2012 साली सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी DP प्लॅन ठेवण्यात आला. 2017 साली ताथवडेचा DP सँक्शन झाला. 2017 ते 2025 आपण जर पाहिलं, एक प्रमुख 1-2 रस्ते सोडले, जर आपण पाहिलं BRT रोड असेल तर BRT रोड हा पूर्वीच आम्ही कॉर्पोरेशनमध्ये येण्या अगोदरच पूर्वीच त्याची हे झालेलं आहे. नाही, सांगवे किवळे फाटा वगैरे असा तो जो प्रमुख रस्ता आहे, हो, त्याला BRT रोड म्हणतो आपण. तर तो पूर्वीच म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये येण्याच्या अगोदरच त्याचे पूर्णत्व झालेलं होतं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आपण ताथवडे चौक ते हायवेपर्यंतचा भाग हे अजूनही ह्या रस्त्याचं काम चालू आहे. त्यानंतर आम्ही गाडा रोड ज्या रस्त्याला म्हणतो तो काही ठिकाणी थोडा अरुंद आहे, पुढे गेल्यानंतर मोठा होतो. अजूनही रस्त्यांची कामं चालूच आहे. आपण जर पाहिलं तर आजपर्यंत या ठिकाणी ताथवडेमध्ये एकही गार्डन झालेलं नाही. आपण पाहिलं तर वेगवेगळ्या गावांमधनं, वेगवेगळ्या राज्यांमधनं, जसं की मोठमोठे या ठिकाणी कॉलेजेस आहेत, GSPM कॉलेज असेल, इंदिरा कॉलेज असेल. ताथवडेचं नाव हे पूर्ण म्हणजे भारतातून वेगवेगळ्या ठिकाणातनं या ठिकाणी शिक्षण संस्थांचं जाळंच इथं. हो, आणि शिक्षण संस्थांचं जाळं म्हटलं तर वेगवेगळ्या परराज्यातनं देखील विद्यार्थी या ठिकाणी येतात. आणि त्यांनी बाहेर जाऊन सांगावं की बाबा अरे तिथं साधं गार्डन सुद्धा नाही आहे, अरे तिथं हे नाही आहे. म्हणजे ही ताथवडेची थोडक्यात अधोगती झालेली आहे. आम्ही लास्ट टाइम पुढारीला ज्यावेळेस इंटरव्ह्यू झाला होता त्यावेळेस देखील मी सांगितलं होतं की यापेक्षा आमची ग्रामपंचायत सुद्धा चांगला कारभार पाहत होती. मग आम्हाला परत पूर्वी जर ग्रामपंचायतमध्ये सोडलं तर आम्ही आमची डेव्हलपमेंट करू शकतो. PCMC आजवर आमच्या इथं कोणतेही म्हणजे आपण पाहिलं आजपर्यंत एक उद्यान नाही, एक जलतरण तलाव नाही, बास्केटबॉलसाठी काही नाही आहे, म्हणजे खेळासाठी तर काहीच नाही आहे. आता तुम्ही खेळाचं नाव काढलंच म्हणून, म्हणजे चेतन अण्णा हे ओळखले जातात ते खरं म्हणजे क्रिकेट या खेळासाठी. अर्थात इथे बरेच क्रिकेट प्रेमी आहेत, खेळाडू देखील आहेत. तुम्ही स्वतः एक उत्तम बॅटर आहात, बॉलर आहात. शिवाय पुनावळे ताथवडे चषक जो आत्ताच नुकताच पार पडला त्या माध्यमातून देखील तुम्ही चांगल्या पद्धतीनं इथे एक स्पोर्ट्स हा एक जागर तुम्ही गाजवलात. आणि मला एक असं म्हणायचं की जो खेळ इथे खेळला जातो
त्या खेळाशी निगडीत असलेल्या सुखसुविधा पण असणं गरजेचं आहे, 100%. सोयी असणं गरजेचं. हो. आत्ताच तुम्ही म्हणाल की बास्केटबॉल मुलांना खेळायचं आहे तर त्यासाठी मैदान नाही, जलतरण तलाव नाही, आणि आता क्रिकेट तर काय, आता तुम्ही संधी दिलीत म्हणून किमान त्या ठिकाणी कुठेतरी आयोजित केलं. मला एक म्हणायचं की यासाठी नेमकं काय करावं लागेल, की स्पोर्ट्समन म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय करावं लागेल? हे पहा, आपण जर पाहिलं तर ताथवडे आणि पुनवळे हे नव्याने डेव्हलप होणारी ही दोन्ही गावं आहेत. बरोबर. या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून अनेक लोक राहण्यासाठी येतात, वेगवेगळ्या सोसायटी झालेल्या आहेत. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बराचसा वर्ग IT सेक्शनमध्ये कामाला जातो. बरेचसे जो तो आपला अगदी हिंजवडी IT पार्क जवळच आहे तुमच्या. हो. आणि आपण जर पाहिलं तर सोमवार ते शनिवारपर्यंत सगळे बिझी असतात. बरोबर. विरंगुळा म्हणून प्रत्येकाने काय केलेलं आहे की आपल्या सोसायटीमध्ये छोटे टर्फ तयार केलेले आहेत आणि ते टर्फमध्ये क्रिकेट खेळतात आहेत. परंतु त्यांना मी पहिल्यांदाही सांगितलं की त्याच ठिकाणी जर ग्राउंड असेल मोठं तर अवश्य हे सगळेजण त्या तिथं क्रिकेट खेळण्यासाठी येणार. बरोबर. चांगल्या प्रकारचं ग्राउंड असेल. आपण जर पिंपरीचं पाहिलं तर पिंपरी नव महाराष्ट्र शाळेसमोर जे मोठं ग्राउंड आहे, बरोबर. अनेक विद्यार्थी, अनेक लोक त्या तिथं खेळण्यासाठी जातात. काही जॉगिंगसाठी जातात, काही वॉकिंगसाठी जातात. त्या ठिकाणी अनेक स्पर्धा घेतल्या जातात. त्या ठिकाणी कराटे क्लास चालतात. त्या ठिकाणी वेगवेगळ्या खेळासाठी ते वापरलं मग जातं. चेतनजी, जर उद्या तुम्ही या ठिकाणी आता इथलं नेतृत्व तुम्हाला करायची संधी मिळालीच या प्रभागातून, तर एक स्पोर्ट्स अकॅडमी म्हणून विद्यार्थ्यांसाठी काय पहिल्यांदा भरीव कामगिरी करणार का? विद्यार्थ्यांसाठी सर्वप्रथम या ठिकाणी गार्डन होणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर खेळासाठी ग्राउंड होणं महत्त्वाचं आहे. ग्राउंड अशा प्रकारे व्हायला पाहिजे की त्या ठिकाणी समजा ज्याला क्रिकेट खेळायचं आहे तो त्या ग्राउंडवरती क्रिकेट खेळू शकतो. इंडोअर्स काही गेम्स असतील, म्हणजे मल्टी स्पोर्ट्स ग्राउंड. ग्राउंड त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. अच्छा, आता हेच मला म्हणायचं आणि की- निश्चितच या ठिकाणी जर मल्टी स्पोर्ट ग्राउंड झाले तर चांगले खेळाडू इथनं 100% पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कोण स्टेट लेवलला असेल, कोण नॅशनल लेवलला जाण्यासाठी प्रयत्न करत. नक्कीच. पण त्यांना जर जी सुविधा पाहिजे तीच मिळत नसेल तर करायचं काय, हा प्रश्न आहे. हो. मग तुमच्यासारखे युवा नेतृत्व पुढे येतात आणि मग खेळाडूच्यासाठी आयोजित करतात स्पर्धा, बरोबर. इथपर्यंतच ते सीमित राहतं. बरोबर. बरं. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक उत्कृष्ट क्रिकेटर आहात, आणखी पण बाकीचे स्पोर्ट्स, तुमची पण फिटनेस पण तुम्ही चांगले आहेत. ते षटकार सावकार लगावता तुम्ही थेट अगदी या क्रिकेटच्या मैदानातून डायरेक्ट राजकीय मैदानात कसं काय? नाही, राजकीय मैदानात आपण पाहिलं तर आम्ही एकदम सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो. तुम्हाला घराण्याचं पण वारसा नाही ना, राजकीय नाही, वारसा पण? अजिबात नाही. हां. मग कसं काय आलं ते? आता यामागं 2016 असेल, ज्या टायमिंगला सुरुवातीला आपण जर पाहिलं तर मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम केलं होतं. बरं. त्यावेळेस मी साधारणतः 1500 ते 1600 विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप केलं बरं. होतं. का तर 2016 पासून आम्ही लढा देतोय की बरोबर. आमची जिल्हा परिषदेची शाळा असेल तर ती आजही आपण पाहिलं तर आजही पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन जे असेल ते त्याला सुविधा देत नाहीये. बरं. आजही त्या शाळेला म्हणजे ज्या सुविधा इतर शाळेंना दिल्या जातात PCMC कडनं, त्या आमच्या शाळेला मिळत नाही. का मिळत नाही? त्या PCMC कॉर्पोरेशन त्यांना समाविष्ट करूनच घेत नाहीये ना आजही. बर, असं कसं? हा गेले कित्येक दिवस आम्ही मग हा सौदा सुभा कशासाठी? आता तर हसण्यासारखा प्रश्न PCMCनी शाळेवरती टॅक्स लावलेला आहे. अरे बापरे. या संदर्भात आम्ही आयुक्तांना भेटलो, आयुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर आयुक्तांना आम्ही हे सगळं आमचे विरोधी पक्ष नेते होते अंबादासजी दानवे, यांनी देखील मिटिंग लावली होती त्या ठिकाणी. आम्ही त्या सर्व बाबी त्यांना समजून सांगितल्या. त्यानंतर नेहमीप्रमाणे करतो ठेवतो असेच उत्तरं भेटत येतात. त्यामुळे जे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात ते आजही PCMCच्या सुखसुविधांपासून वंचित राहतात. बरोबर बरोबर. मग आता हे चित्र बदलणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी असतील, खेळाडू असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, इथल्या महिला असतील, यांच्यासाठी अगदी सुनियोजित व्यवस्थापन होणं गरजेचं आहे. त्यासाठी निश्चितच अशी माणसं निवडून यायला पाहिजेत ज्यांच्याकडे करण्याची धमक आहे आणि एक व्हिजन आहे. उद्या भविष्यात जेव्हा तुम्ही सगळे या ठिकाणी निवडून याल तर आता काय बदल दिसेल? कारण की PCMC न्यूज चॅनल हे एकमेव असं चॅनल आहे जे 32 प्रभागांमध्ये फिरून आलं. बरोबर. आम्हाला प्रत्येक प्रभागातल्या त्या ठिकाणच्या समस्या पण आम्हाला कळाल्या, जाणून घेतल्या. आम्ही प्रभाग क्रमांक 24, 25, 26 जो आता काही वाकडचा परिसर या ठिकाणी पण आम्ही आलो होतो. तर त्या ठिकाणी ज्या समस्या आम्हाला सांगण्यात आल्या त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची होती ती म्हणजे पाण्याची समस्या. एकतर वेळी अवेळी पाणी, ते पण कमी दाबानं पाणी, ते पण दिवसाआड पाणी.
दुसरी गोष्ट ट्रॅफिक हा मुद्दा आहेच, आणि तिसरा जो तुम्ही मुद्दा म्हटलात मैदानं आणि गार्डन हा प्रकारच नाही आहे. तर आता या समस्या सोडवणारा विजन असणारा नगरसेवक हवा असेल तर तुमच्याकडनं इथल्या जनतेनं काय अपेक्षा करायला हव्या? 100% आपण जर पाहिलं तर जर या जनतेने आम्हाला निवडून दिलं किंवा शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षावरती जर विश्वास ठेवला तर निश्चितच येणाऱ्या काळात हा पूर्ण बदल झालेला असेल. आपण जर पाहिलं ट्रॅफिकच्या समस्या, ट्रॅफिक एवढी भयंकर समस्या या प्रभागात, आपण पाहिलं तर लोकांना अर्धा पाऊण तास ब्रिज खाली थांबावं लागतंय, जेणेकरून आज ताथवड्यातल्या व्यक्तीला जर पुनवळ्यात जायचं असेल तर ओव्हरब्रिज क्रॉस करून जाण्यासाठी एवढी म्हणजे दमछाक होती आहे त्याची, अर्धा तास त्याला कधी कधी वेट करावा लागतोय. तर त्या ठिकाणी निश्चितच येणाऱ्या काळात आपण काहीतरी प्रयत्न करू. नक्कीच. आता तुम्ही उल्लेखच तुमच्या पक्षाचा केलात, आता जरा थोडंसं आपल्या पक्षीय राजकारणाकडे येऊयात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या फोडाफोडीचं सगळीकडे तंत्र चालू आहे. सत्तेचा मंत्र, फोडाफोडीचं तंत्र. म्हणजे भाजपमध्ये अगदी 2 आकडी गेलेल्या आहेत, राष्ट्रवादीमध्ये आता तोही आकडा फुकतोय की काय अशी परिस्थिती आहे. पण तिकडे जाण्यामध्ये सगळ्यात जास्त फटका बसलाय तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच. आत्ता अगदी आपल्याच शेजारच्या प्रभागात जाऊ, प्रभाग क्रमांक 24, ॲडव्होकेट सचिन भोसले एकेकाळचे माजी शहर प्रमुख होते, ते गेले, राष्ट्रवादीमध्ये गेले. नंतर बाकीचं जर ठिकाणचा प्रयत्न केला आपण म्हणजे बघितलं तर मग अगदी मिनल यादव असतील, अमित गावडे असतील, रवी लांडगे असतील, हे देखील त्यांनी हजेरी लावली ह्या पक्षामध्ये आणि आता मग ते पण तिकडे भाजपमध्ये गेलेले आहेत. संजोग वगैरे ज्यांना सचिन भोसलेंनंतर ज्या पक्षानं लोकसभेची एकेकाळची उमेदवारी दिली होती, नंतर इथलं प्रभारी शहर प्रमुख केलं, ते देखील भाजपात गेले. दुसरी गोष्ट तुमच्याकडे आता 25मध्ये जर आपण आलो तर निलेश बारणे होते, जे आधीच तिकडे गेलेले आहेत शिंदे सेनेकडे. राहुल कलाटेंचा तर अगदीच तुमच्याच प्रभागातला काल परवाच प्रवेश झालेला आहे, बरोबर. त्यामुळे आता राहिलंय काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे काय राहिलंय? तर याच्यातले नगरसेवक आत्ता जे काही 24-25मधून निवडून आले, 9 पैकी 2017ला निवडून आलेले 5 जणांची तर ही मी आत्ता तुम्हाला परिस्थिती सांगितली. बरोबर. अशा वेळी कुठे ना कुठेतरी एक अशा नेतृत्वाकडे बघितलं जातं की बाबा तो पुन्हा एकदा या पक्षाची मोड बांधेल. मग सगळ्यांच्या नजरा पुन्हा ताथवडेमधल्या चेतन अण्णांकडे लागतात. आत्ता पक्षाची अशी अवस्था आहे की त्याला शहर प्रमुख सुद्धा नाही आहे. मग भविष्यात नगरसेवक आणि शहर प्रमुख या दोन्ही जबाबदारी तुमच्यावर जर उद्या उद्धवजींनी टाकल्या तर त्या तुम्ही पार पाडणार का? आपण जर पाहिलं ना, या शहरात जर पाहिलं तर जे नगरसेवक जे शिवसेना या पक्षाच्या चिन्हावरती निवडून आले होते त्यापैकी 5 नगरसेवक हे प्रभाग क्रमांक 24 आणि 25 मध्ये बरोबर निवडून आले होते. त्यानंतर शिवसेना फूट पडली. शिवसेना फुटीनंतर जे कॉर्पोरेटर गेले, आपण जर ज्यांचं नाव घेतलं तर राहुल कलाटे यापूर्वीच पक्षांतर केलं, बरोबर. पण 2017ला शिवसेनेतूनच निवडून आले होते. 100%. कारण तो मूळचे शिवसैनिक ते तुमचेच आहेत ना. बरोबर. पण परंतु त्यांनी यापूर्वीच सोडला होता पक्ष. आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस 2 पक्षांमध्ये फूट पडली, म्हणजे शिवसेनेमध्ये फूट झाली, ज्यावेळेस आप्पांनी म्हणजे श्रीरंग आप्पा आत्ताचे खासदार असतील, त्यांनी शिंदे सेनेची साथ दिली, तर त्यांचे घरचेच 2 कॉर्पोरेटर होते त्यामध्ये. त्यापैकी भोसले तर आमच्या संघ राहिले होते. बरोबर. अमित गावडे हे शिवसेना चिन्हावरती निवडून आल्यानंतर पुन्हा कधीच ते संघटनेत सक्रिय झाले नव्हते. मिनलताई यादव असतील, ह्याही कधीच पक्षात सक्रिय नव्हत्या. म्हणजे जे आपण म्हणतोय की बाबा बराचसा धक्का बसला, असा धक्का वगैरे पक्षाला कधी काही बसला नाही. वाघरे देखील निलेश बारणे तर फूट पडल्यानंतरच गेले ना, लगेचच गेले होते. त्यामुळे पक्षाला धक्का वगैरे असं काही बसत नाही कधी. ही एक संघटना आहे आणि संघटनेत लोक येतात जातात. त्यामुळं आणि आपण जर विचार केला तर आता लोकसभेला देखील वाघेरे असतील तर वाघेरेंच्या मागे 1,14,000 शिवसैनिक होते. मी चिंचवड विधानसभेत तब्बल त्यांना 1,14,000 मतदान झालेले. वाघेरे तुमचे मामाच की? मला एवढंच म्हणायचं की वाघेरे आमचे मामा असले ते आमचे राजकीय गुरु देखील त्यांना मी मानतो. त्यांना पाहूनच आम्ही राजकारणात आलेलो आहे. पण एक संघटना असते, एक तत्व असतं, ज्या संघटनेने त्यांना सर्व काही दिलं, अशा संघटनेला सोडून देखील ते आज गेलेच ना. बरोबर. त्यामुळं जो शिवसेनेचा मतदार आहे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये, हा आजपर्यंत कुठं गेलेला नाही. नेते इकडचे तिकडे होत राहतात, परंतु मतदार कधीच पलटत नाही.
आणि निश्चितच ठाकरेंना मानणारा जो वर्ग या शहरात आजही ठाम आहे तो कुठंच गेलेला नाही. बरं, म्हणून माझ्या प्रश्नाचं एक उत्तर राहिलं की शहर प्रमुख ही जागा पण व्हॅकंट आहे. शहर प्रमुख कोण असल कोण नसल ह्याच्यापेक्षा मी एक शिवसैनिक आहे हा माझ्यासाठी सर्वात मोठी अभिमानाची पण गोष्ट युद्धात आहे. तयारीत जर उतरायचं आहे मैदानात आणि सेनापतीच नाही तर नुसतं सैन्य कशाला हवं? सेनापती असल्याशिवाय सैन्याला ताकद कशी? सेनापती कोण ठरणार याच्यापेक्षा आजही या शहरावरती बारीकपणे लक्ष ठेवून असतात आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत सचिन भाऊ आहेर, की ज्यांना ज्यांना मी त्या मागच्या वेळेच्या भाषणातही सांगितलं की उभा हा शब्द जर आपण कधी उलटा वाचतो, भाऊ हा शब्द जर आपण कधी उलटा वाचला तर तो उभा होतो. कोणतीही परिस्थिती असू दे, कोणत्याही वेळेस आमच्या पाठीमागं ठामपणे उभा राहणारा नेता म्हणजे सचिन भाऊ आहेर. आणि जोपर्यंत त्यांची पकड या शहरावरती आहे मला नाही वाटत की कोण पक्षात राहू अगर ना राहू पण त्यांच्यावर. उद्या एक तुमच्याकडे ही जबाबदारी दिली शहर प्रमुख पदाची, कारण की एक युवा नेतृत्व आहे आणि आत्ता गरज आहे जे एकनिष्ठ आहेत पक्षाशी त्यांनाच ती देणं, ती जबाबदारी देणं. तर तुम्ही काय म्हणाल? निश्चितच जर जबाबदारी दिली तर ती पाडण्यासाठी मी निश्चितच सर्वतो. कारण की तुम्ही आता मुळातच युवा सेनेचे शहर प्रमुख आहातच, त्या माध्यमातून तुम्ही काम करतच आहात. हो, आपण जर पाहिलं तर युवा सेनेचं शहर प्रमुख झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही पक्ष नोंदणी चालू केली, पक्ष सदस्य नोंदणी चालू केली होती. 480 जण. ज्यावेळेस मला पदाधिकारी आपण पाहिलं तर कोणत्याही पक्षात आपण गेले तर एक युवक अध्यक्ष असतो, हा कोण तू उपाध्यक्ष, हा कोण तू सचिव. पण आम्ही तसं न करता आम्ही सदस्य नोंदणी केली आणि त्या सदस्य नोंदणीमध्ये जवळपास 480 ते 500 जणांनी सहभाग घेतला युवकांनी आणि त्या युवकांमधनं मी माझी टीम तयार केली होती. मग त्यामध्ये म्हणजे सर्वांचा समावेश आम्ही केला होता. ते टीम तयार करण्याचा अनुभव तर तुमच्याकडे आहेच क्रिकेटचे असं. बर, मला चेतनजी असं एक आणखी एक विचारायचं. मुळातच एकतर तुमचा म्हणजे घर हे राजकीय वारसा तुम्हाला नाही, खरं तर समाजकार्य करत करतच तुम्ही पुढे आलात. अर्थात यात तुमचे मोठे बंधू निलेशजी 100% यांचं खरं म्हणजे त्यांचा तुमच्यावर प्रभाव आहे. हो. तर त्यांच्याबद्दल काही सांगाल, काय सांगता येईल? नाही, हे बघा तुम्हाला सांगतो मी निर्णय घेतल्यानंतर मग तो चुकीचा असो किंवा बरोबर असो, चुकीचा असेल तर 100 वेळा ते समजून सांगणार, बरोबर असेल तर मी तुझ्या संघ आहे, कर, तुला काय करायचं आहे ते कर, आम्ही तुझ्या संघ आहे, असं ठामपणे घरचे माझ्या संघ विश्वासाने उभे असतात. मग तो निर्णय चुकू किंवा तो बरोबर असो. बाय. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की या आत्ताच्या इलेक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर भले आता आपल्या पक्षाकडे मग काय म्हणतो आपण त्याला नगरसेवक संख्या कमी असेल किंवा या सगळ्या गोष्टी, पण जसं तुम्ही मगाशी म्हणाल की शिवसैनिक हा मूळचा असा हाडाचा शिवसैनिक असतो जो जागेवरून हलत नाही. नेते गेले, कार्यकर्ते महत्त्वाचे असतात, तो कट्टर शिवसैनिक असतो. तर असं आता ताथवडेमध्ये कशी बांधणी आहे आपल्या पक्षाची आणि भविष्यात ती कशी दिसणार? आपण पाहिलं असेल की मागच्या 2017च्या इलेक्शनला या प्रभागातून 3 नगरसेवक शिवसेनेने निवडून दिलेले. बरोबर, 3. बरोबर. सर्वात जास्त याच प्रभागात. सर्वात जास्त या प्रभागातून. त्यामुळे इथं शिवसेनेला मानणारा वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणात. बरोबर. आणि ठाकरेंच्या प्रती असलेली विश्वासार्हता इथल्या लोकांची जास्त आहे. मग निश्चितच येणाऱ्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रभाव या प्रभागात 100% थोडक्यात हा शिवसेनेचा बालेकिल्लाच म्हणता शिवसेनेचा येतो. बालेकिल्ला म्हणलं तरी चालेल आपण याला. बरोबर. मग आता या बालेकिल्ल्यात सुरुंग लावायला अनेक जण बाकीचे पण वेगवेगळ्या पक्षातनं तयारीत आहेत. काही जणांनी पक्ष बदल करून अक्षरशः गेले. तर उद्या जर तसं समोरचं वातावरण झालंच आणि जर तशी टफ फाईट झाली तर तुम्हाला काय वाटते, शिवसैनिक तुम्हाला साथ देतील? निश्चितपणे. कारण आपण पाहिलं, मी वारंवार सांगतोय की 2017ला देखील शिवसैनिकांनी या ठिकाणी 3 जणांना साथ दिली. येणाऱ्या काळात देखील या मतदारसंघातला म्हणजे प्रभाग 25 मधला मतदार हा निश्चितच शिवसेनेच्या मागे ठामपणे उभा राहील. बरं चंदनजी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोरोना काळ होता. त्या काळात सगळेच जण वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी करत होते. पण या ताथोडेमध्ये देखील तुमच्या ॲम्ब्युलन्स फिरत होत्या अक्षरशः. म्हणजे एवढं काम चालू होतं तुमचं, कुणाला कोण आजारी आहे, कुठे कोणाला अन्न पाण्याची व्यवस्था. आणि मुळात त्यावेळी तर तुम्ही असं काही सक्रिय नगरसेवक वगैरे पण नव्हतात. तर नगरसेवक नसताना एवढं तुम्ही काम करू शकलात. मग आता जर तशी संधी मिळेल तर निश्चितपणे लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार की अरे बाबा समाजकार्य करताना हा माणूस एवढा धावला आहे. शिवसेनेची व्याख्याच आहे जी की 80% समाजकारण, 80% समाजकारण, 20% राजकारण. आणि त्यापेक्षाही उद्धव बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणतात की करून दाखवलंय आणि मग बोलतोय.
म्हणून मी सांगतो की कोरोना काळ असो, आपणही पाहिलं कोरोना काळात अनेक जण घरात बसले होते, कोण बाहेर यायला तयार नव्हतं. त्या ठिकाणी मी असेल, माझा मित्रपरिवार असेल, आमचे TWSFची आम्ही स्थापना केली त्या ठिकाणी, बरं. तातवडे सोशल फाउंडेशनची. अच्छा. त्यामध्ये माझे अनेक मित्र होते, जेणेकरून सिद्धेश सोनकवडे होते, धनंजय पवार होते, असे बरेच आमचे मित्र, अश्विन ढमाले होते, निलेश गायकवाड होते, TWS. हां, याची आम्ही स्थापना केली होती. दररोज त्या ठिकाणी आम्ही अन्न शिजवून बऱ्याचशा सर्व लोकांना त्या ठिकाणी वाटप करत होतो. त्यानंतर आपण जर ॲम्ब्युलन्सचा विषय काढला तर हा म्हणजे केलेलं काम कोणाला सांगू नये असं म्हणतात, पण ते दिसतं ना, पण काम आजही करतो ते दिसतं. आपण कोणालाही जरी प्रभागात विचारलं की विना एक म्हणजे एक चाराने न घेता सुद्धा आज आम्ही फ्री सेवा त्या देत होतो. बरोबर बरोबर. सुरुवातीला काही लोकांनी त्याची चेष्टा पण केली की बाबा खरंच ॲम्ब्युलन्स येते का हे पाहण्यासाठी रात्री 2 वाजता, म्हणजे आमचे ॲम्ब्युलन्सचे चालक होते ऋषिकेश, बरोबर 2 वाजता त्यांना फोन करत होते बर. की माझ्या पोटात दुखतंय, की हा 2 वाजता त्यांना घेऊन जायचा, पण गेले. मग नंतर लोकांना समजलं की नाही, अरे खरंच आपली पण गरज आहे. बरोबर. मग त्यानंतर ज्यांना आवश्यकता होती तेच कॉल करेन. आजही ती सेवा चालू आहे. बर. म्हणजे असं तो नाही की केवळ आम्ही तात्पुरता कोरोनापुरता काळ असं नाही. असं नाही, आजही ती सेवा तशीच कंटिन्यू चालू आहे. बरं. मग उद्या आपल्याला समजा महापालिकेत आपलं पहिलं पाऊल पडलंच तर निश्चितपणे एक पॉवर येते. दुसरी गोष्ट, तुम्हाला निधी या सगळ्या गोष्टीच्या ज्या आहेत त्या शासकीय उपलब्ध होतो. तर त्या माध्यमातून मग आता असं काय विजन आहे या प्रभागामध्ये की ते करायला हवं? बघा, आपण जर पाहिलं तर सर्वप्रथम आपण आता थिरगावला पाहिलं तर थिरगावला देखील आपल्या ह्याचं रुग्णालय चालू झालेलं आहे. त्या प्रकारचं एक गोरगरिबांसाठी स्वस्त दरात उपचार होतील त्यासाठी ताथोडेमध्ये एक मोठं रुग्णालय व्हावं ही माझी सगळ्यात मोठी इच्छा आहे. कारण आपण जर पाहिलं तर बराचसा माझा प्रभाग एक काळा खडक येतो, त्यामध्ये आमच्या इथलं एक काही स्लम एरिया असेल, सगळे गोरगरीब राहणारे या ठिकाणी भरपूर आहे. तर प्रत्येकाला तर मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेणं जमत नाही. त्यापेक्षा मग एक मोठं जर रुग्णालय ह्या भागात झालं तर निश्चितच त्याचा फायदा माझ्या प्रभागातील सर्व लोकांना होईल. बरं. चेतनजी, खरं म्हणजे आता कसं आहे माहिती आहे का की म्हणतात ना, सत्तेकडे माणूस झुकत असतो. भल्याभल्यांनी पक्ष सोडले म्हणजे शेवटी सत्ता हवी यासाठी अगदी पार तुमच्या मामांनी सुद्धा पक्ष सोडला, पण भाचा मात्र कायम त्या पक्षावर स्टिकअप राहिला की नाही, मी आज पक्षात राहणार. काय यामागचं गणित? नाही, आपण जर पाहिलं तर या पक्षाने भरपूर काही दिलं. म्हणजे अगदी मी म्हणत नाही की मी मूळ हाडामासाचा शिवसैनिक आहे, पण मी ज्या दिवशी शिवसेनेत प्रवेश केला त्या दिवसापासून अगदी उद्धव साहेबांनी देखील प्रेमाने आपुलकीच्या नात्याने मला विचारलं होतं. मी तर त्यांच्यासाठी नौका होतो आणि मी तर त्यात तरुण, म्हणजे एक आपण पाहिलं तर मी एवढा मोठा नेताही नाही की बाबा त्या माणसांनी, एवढ्या मोठ्या माणसांनी मला विचारणं म्हणजे एवढा मोठा तर मी या शहरातला नेताही नव्हतो. ज्या वेळेस मी पक्षप्रवेशाला गेलो त्यावेळेस देखील उद्धवजींनी चेतनजी या शब्दातच माझं मन जिंकलं होतं. त्याच वेळेस विचार केलता की मी सत्ता असो नसो, सत्ता येते जाते, सत्तेचं बरेच जण म्हणतात आम्ही ह्याचा विकास करण्यासाठी त्याच्यात गेलेलो आहे, तो विकास तुम्ही स्वतःचे विकास करण्यासाठी गेलेले, प्रभागाचे विकास करण्यासाठी नाही गेलेले. तुम्हाला पुढचं काहीतरी दिसत असेल म्हणून तुम्ही आज त्या साईडला जातात. परंतु जो माणूस आपल्याला सर्व काही देतो अशा व्यक्तीला जर फसवून आपण काय करत असेल तर ते आमच्या मनाला तरी पटत नाही. म्हणजे तुम्ही लवकर शिवसेनेचं तत्व कॅप्चर केलं असं मला वाटतं. कॅप्चर करण्यापेक्षा ठाकरे कुटुंबियांनी आता भरपूर काही दिलं. जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी या शहराचा युवक अध्यक्ष झाल्यापासून, ज्याला की आमचं शहर प्रमुख म्हणतं, शहर प्रमुख झाल्यापासून ते आत्तापर्यंत कमीत कमी 4 वेळा आदित्य ठाकरे ह्या शहरात आणण्यासाठी मी यशस्वी झाले. आता तुम्ही नगरसेवक पदाला उभा राहिला तर आदित्य साहेबांची सभा लागणार. 100% उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंची सभा 100% त्यांचे विचार ह्या पिंपरी चिंचवडमध्ये झळकणार. तिकडे तर मुंबईत युती झाली, मनसे आणि शिवसेना, मग अमित साहेबांची, राज ठाकरेंची पण सभा लागू शकते की? त्याच्यासाठी तर आम्ही निश्चितच प्रयत्न करू, पण आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेबांची सभा 100% या शहरात होणार. बर. जर तुम्ही 100% आदित्य साहेबांची सभा घेता तर 100% इथला शिवसैनिक निवडून येणार, ह्याचं गिफ्ट तुम्ही आदित्य साहेबांना देणार? 100%.
मातोश्रीवरीतलं अख्खं पॅनल घेऊन जाणार का नगरसेवक म्हणून निवडून? जेवढे पण कॉर्पोरेटर हे शहर शिवसेना या पक्षाच्या चिन्हावरती जे पण कॉर्पोरेटर निवडून येणार सगळे मातोश्रीशी एकनिष्ठ राहणार. आता अगदी शेवटाकडे मी येतो, पण चेतनजी मला इतकंच म्हणायचं आहे, खरं म्हणजे जेव्हा PCMC न्यूज चॅनल या प्रभागामध्ये आलं होतं त्या समस्या ऐकून खरं म्हणजे आम्हाला देखील दुःख झालं की एवढं सुंदर गाव, गावठाण, जे मुळात या आपण ज्याला म्हणतो पुनावली आणि थिरगावच्या हद्दीमधलं गाव, अर्थात त्या प्रभाग वाईज तो कुठे आहे, पण धड ना तो लोकसभेकडनं त्याला काही मिळालं ना विधानसभेकडून त्याला काही मिळालं. पण आता अपेक्षा आहे इथल्या लोकांची की निवडून येणाऱ्यांनी या ताथवडेला विकासापासून जे ताटकळत ठेवलं आहे तो विकास आम्हाला कुठेतरी दिसावा. आता काय करता येईल महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि विशेषतः इथल्या सर्वसामान्यांसाठी एक विजन तुमचं अगदी थोडक्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं जे प्रभावी ठरेल. आपण जर पाहिलं तर आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी निश्चितच विरंगुळा केंद्र स्थापन केलं पाहिजे. आपण जेवढे पण म्हणजे आमच्या ह्या प्रभागात जेवढे पण असतील ते सोसायटीमध्ये राहणारा असो किंवा बैठकघरामध्ये राहणारा असो, त्या व्यक्तीला आज जो माणूस आहे त्यांना जो वेळ घालवायचा आहे तो कुठं घालवणार. आपण जर पाहिलं तर आजही या ठिकाणी विरंगुळा केंद्र नाही. ज्येष्ठांसाठी 100% विरंगुळा केंद्र असणार, मुलांसाठी 100% गार्डन. जर या लोकांनी विश्वास ठेवला तर 100% येणाऱ्या काही दिवसात या ठिकाणी गार्डन झालेलं असणार. ते तर पहिले करा, ती महापालिकेचा कर जे केलाय ना तो पहिला हातात घ्या तो विषय. त्यानंतर ताथवडे गावच्या जिल्हा परिषद शाळेचे 100% विलगीकरण हे PCMC मध्ये झालेलं असेल आणि तिथल्या विद्यार्थ्यांना PCMCच्या सुविधा ह्या उपलब्धच होणार. नक्कीच. चेतनजी खूप खूप छान आणि खूप धन्यवाद तुम्हाला. खरं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिलेदार म्हणून तुम्ही आत्ता या ताथवडे प्रभागामध्ये ऑलरेडी आधी काम करताय आणि आता नगरसेवक पदाच्या माध्यमातून जर संधी मिळाली तर निश्चितपणे या ताथवडेचा एक उज्ज्वल असा विकास आम्हाला सगळ्यांना दिसावा एवढीच अपेक्षा बाळगतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर नगरसेवक आश्वासनं देतात पण वचन पूर्ण करताना मात्र मग मागे हटतात. पण कदाचित ताथवडेकरांच्या मनामध्ये यंदा चेतनजींचं नेतृत्व ठसावं आणि त्यातून या ताथवडेचा विकास व्हावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही देखील ज्या काही आत्ता घोषणा आश्वासनं दिली ती हवेत विरणार नाहीत, एक शिवसैनिक सच्चा म्हणून त्याला जागाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत राहा PCMC न्यूज चॅनेल, पिंपरी चिंचवडकरांचं.